दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्याच्या महागाईच्या काळात पत्रकारिता करणे हे मोठे आव्हान असले तरी पत्रकारांनी समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बातम्या दिल्या पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले। कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे स्मृती पत्रकार सत्कार व पुरस्कार सोहळ्यात त्यांनी आपले विचार मांडले। दक्ष न्यूज साठी गौरवाची बाब म्हणजे दक्ष न्यूजचे संपादक करणसिंग बावरी यांचा कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला। बावरी यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करताना आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सकारात्मक पत्रकारितेचे विशेष उल्लेख केले। त्यांच्या धाडसी आणि समाजहिताच्या बातम्या आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत। या सोहळ्यात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आमदार सत्यजित तांबे आणि अध्यक्षीय आसनावर असलेले अण्णासाहेब केशवराव पाटील यांनीही करणसिंग बावरी यांची समाजातील मोलाची भूमिका अधोरेखित केली। आमदार सत्यजित तांबे म्हणाले, पत्रकारिता समाजाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। वंचित, ग्रामीण आणि मागासवर्गीय घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारांचे योगदान अनन्यसाधारण आहे। त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली होत असतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुभाषजी, त्याचबरोबर माझे सहकारी ज्ञानेश्वरजी गायकवाड, भारत पाटील आणि सर्वच बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला उद्याच्या पत्रकार दिनाच्या आज शुभेच्छा मी देतो। लोकशाहीचा चौथा स्तंभ असं आपण काय म्हणत असतो आणि स्तंभालाही ऐकायची सवय झाली आहे, म्हणजे चौथ्यालाच नव्हे चारी। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले तर प्रास्ताविक सुनील गुळवे यांनी केले। आज दृकश्राव्य माध्यम जरी उपस्थित असली तरी वृत्तपत्रांचा विश्वासार्हता ही कसोबरही कमी झालेली नाही आणि समाजातील अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध बंधन न घेता निर्भीड व निष्पक्षपणे या गौरव सोहळ्यात अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी करणसिंग बावरी यांच्यासह संजय परदेशी, चंद्रशेखर गोसावी, रेवनाथ जाधव, गोकुळ खैनार यांसह इतर अनेक पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला। कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला जातो। यावेळी पत्रकारांसह महिला, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला। शुभ माहिरे, दक्ष न्यूज, नाशिक।